आज तर वातावरण एकदम ढगाळ ढगाळ आहे. हो तर मित्रांनो, सकाळचं वातावरण आहे. आता वाजलेत किती, 7 वाजायला आलेत ऑलमोस्ट. आणि आपण चाललोय परत वाडा. इथून अराउंड लाईक असेल 27 किंवा 30 किलोमीटर्स. तर आपला पुढचा प्लॅन जरा वेगळा आहे. आता बघूया तिथे सक्सेस होतोय की नाही. काय वातावरण झालं यार मॅन. सकाळी सकाळी एक नंबर फ्रेश वाटतं. पण सकाळी उठून रोज मी तसं तर उठतो 7 वाजता, पण आज 5 वाजता उठून खूप भारी वाटलं यार खरंच. आपल्या मागे बसली आहे मम्मी, सो आपल्याला जास्त पळवता येणार नाही, त्यामुळे आपलं गप शांततेत चालू द्या, काय विषय नाही. खूप दिवसानंतर मोठं ब्लॉग येतो यार. सॉरी मित्रांनो यार, काय सांगायचं. इथं भरपूर ऊन पडतंय. अराउंड 41 डिग्री सेल्सिअस. आणि मला कुठं जायला टाईमच मिळत नाही आहे. त्यामुळं भरपूर लाईक किती दिवसानंतर, ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर आपला ब्लॉग येतोय. सकाळी सकाळी राईडला निघाल्यावर काय भारी वाटतंय यार. एकच नंबर वाटतं. वा 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 वा. अशी जर मॉर्निंग झाली ना दररोज गाडीवर मस्त राईड करता करता, वा क्या कहने. तर किती वाजता चालू होतं शिवपुराण? मग किती वाजता चालू होतं? मग हे सगळे तिथेच चाललेत वाटतं. 9:30 वाजता पोहोचून जाऊ आपण तोपर्यंत. भाई साहब, सकाळी 7 वाजता गर्दी एवढी. लिटरली सिरियसली सगळे चाललेत शिव महापुराणला. आणि आपण पण जातोय ड्रॉप करायला म्हणून. लेट्स येतो. हा काय ग, काय झालं? हा ना, फुल आहे. पेट्रोल टाकून घेऊ. नाही उतरायची काही गरज नाही. सगळे लोक तिथंच चाललेत आज, काही खरं नाही बाबा. हो, हा काय मॅटर. इथं का बॅरिकेड्स लावून ठेवलेत बाबा, काय विषय. अमरावती ग्रामीण पोलीस बॅरिकेड्स कशासाठी लावून ठेवलेत? काहीतरी बोर्ड होता यार, मी वाचलं पण नाही. हॅट शेट. जाऊ द्या, सगळे जात आहेत, आपण पण चाललोय, काय विषय नाही. वा 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 वा, सही सही सही. मला तर असं वाटतं ही गाडी घेऊनच टाकावी, क्रूझर. आजी काय बघताय? यम 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 काहीतरी खातात पण आहे ते. आजी विचार करते काय लावलंय आणि हेल्मेट. पहिला एवढी गर्दी, अरे किती बसवले त्या रिक्षामध्ये. सगळे रिक्षा गाडी सगळं भरून चाललंय. बाप रे बाप, काही खरं नाही बाबा आज. भाई साहब, वातावरण तर असलं सुंदर झालंय ना, काय सांगायचं. पाऊस पडतोय काय काय मला काही कळत नाही बाबा. वेगळंच वाटतंय आज तर. व्हॉट इज दिस? स्कूल तर आता सुट्ट्या चालू आहेत. स्कूल बंद आहे. 80 किलोमीटर्स पर आजची लिमिट. बघा, फुल एकदम कॅपॅसिटीच्या वर भरले त्या रिक्षामध्ये यार. सगळ्याच रिक्षामध्ये तसं बघितलं तर, त्याच नाही सगळ्याच रिक्षामध्ये कॅपॅसिटीच्या वर. अरे बापरे, मला तर टेन्शन यायला लागलंय. 3-4 किलोमीटर चालत जायचंय म्हणते मम्मी. बापरे बाप. चला पुढे बघूया आपण आपल्याला काय मिळत आहे. तर रोडलाच गाड्या लावल्यात. हे मम्मी, रोडलाच गाड्या लावल्यात यांनी. टू व्हीलर पुढे आहे ना, बरं झालं टू व्हीलर आणली. कुठे सरळच का?
हां आपणच काय केलंय बाबा आज काही खरं नाही बाई जाऊ दे आय होप सेफ राहील इथे गाडी का ग मम्मी किती चालायचे हे तू पहिल्यापासून म्हणत आली हे आलं लोक तर नाश्ता पण घेऊन आले सोबत जाता जाता नाश्ता पण करून घेतले लोक बघ किती येत आहेत आज आपलं काही खरं नाही बघ 5 मी उठलो 5 वाजता तूच लेट केली आज भरपूर गर्दी माय गॉड एवढी गर्दी आणि एवढं ऊन खतरनाक वातावरण बाबा कसे थांबतायत तिथे एवढा वेळ कसे बसतायत खूपच डेंजर कंडिशन खूप हॅक्टिक आता काय यार जाऊ द्या डोकं नका खराब करू यार why they're fighting अराउंड 10:30 झालेले आहेत परत तर आपण निघतोय परत घराकडे तसं पुढचा प्लॅन होता बट एवढ्या गरमीने मी खूप डिहायड्रेट झालो आहे मला जसं मूडच गेला आहे तो पुढे जायचं त्यामुळे चला घरी चालूया परत अच्छा गावात एवढी गर्दी असते का राव एवढे लोक मग मित्रांनो कसं काय मस्त एन्जॉय करताय घरी आरामात कूलर मध्ये आम्ही फिरतोय एकदा पुन्हा काय करतो घरी फिरव दाखवावं लागतं काहीतरी अरे भाई हे काय यार स्कूटी एवढा दूर अरे डेंजर कूलर विकायला आहेत रे भाई कोणाला पाहिजे असतील तर मला सांगा डायरेक्ट होम डिलिव्हरी करतो बघा मागच बांधतो पल्सरच्या डायरेक्ट कूलर तुमच्या घरीच काही विषय नाही काय टेन्शन घ्यायचं नाही अरे राईड होऊन जाईल लॉग होऊन जाईल नाही का तर हॅलो गाईज आत्ताच पोचलोय मी घरी आणि एवढी भयंकर ऊन होती आज तर काय सांगू मी एक तर तिथं पब्लिक खूप होती त्यामुळे हीट भयंकर आताच पोचलोय जरा फॅन खाली बसतो जरा कूलर चालू करतो बरं वाटेल
थोड्या वेळा. फक्त एक थोडा प्रॉब्लेम झाला आहे. सो येतानाची जी जर्नी आहे, येताना जे मी शूट केलं आहे ते वाईडमध्ये केलं आहे. फक्त तुम्हाला हँडलच दिसणार आहे, बाकी काही दिसणार नाही आहे. ठीक आहे, होत राहतं, काही इश्यू नाही. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.